ती कागदपत्र बायकोनी नाही चोरले, मीच चोरली. तुम्ही पोलिसांना मदत केली म्हणून तुमची शिक्षा कमी कशी होईल यासाठी मी प्रयत्न करेनच. माझ्यासाठी जो वकील अपॉइंट केला आहे त्याचं काय झालं? हे आलेत वकील साहेब. हो बोलके, तिच्याकडे बघितले का तुम्ही? हा वकील सत्यजित भालेकरचा वकील. हा शेंगदाण्याचा लाडू दिसला गुळाचा. एवढा गोड माणूस माझा वकील म्हणून नेमलाय. हे सत्यजित काय तुझा वकील आहे तो. वकील रिस्पेक्ट द्यायचा असतो आवरावर, तुझ्या भावनांवर. हाय, माय नेम इज सत्यजित यशवंत भालेकर. मी ॲडव्होकेट केशव वाघे. केशव? वाह, छानच नाव आहे. तुमचं कामही छानच असणार. त्याशिवाय शक्तीनं तुम्हाला माझा वकील म्हणून अपॉइंट केलंय का? क्या बात आहे, व्हेरी नाईस. मुलके, वकील साहेब आलेत, काहीतरी थंड आणा. ठीक आहे साहेब, घेऊन येतो. शांत सत्यजित, शांत. केशव साहेब प्लीज कम. या बसा. रंगा, केशव साहेब आधी आपण बोलूयात, नंतर तुम्ही रंगा पंचमी खेळा. कट करा. काय प्रॉब्लेम आहे याचा? फोन कट करतोय आपला. पण या सगळ्यात केशव काय करणार? ऐका ऐका, मी काय म्हणतो, दिशा आणि शिंदेनं वाचवायचं असेल तर सगळ्यात आधी शक्तीने केस मागे घेतली पाहिजे. तर ते घेईल की नाही जरा डाऊट आहे. हाँ तो आप इस सिंधू को क्यों नहीं पकड़ के लेके जाते पुलिस स्टेशन? शन्नोबे, असं नाही करता येणार. मी जर शिंदेना घेऊन गेलो तर मानेला वाटेल हा सगळा प्लॅन माझा आहे आणि मी शिंदेना असं बोलायला लावलंय. लो, तो अभी क्या करें? ममताजी, रंगा, तुम्ही शिंदेना घेऊन पोलीस स्टेशनला निघा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या मला यात इन्व्हॉल्व करू नका. पण त्यांनी मला अटक केलं तर? ओ शिंदे, पॅनिक होऊ नका, शांत राहा. तुम्ही यांना घेऊन पोलीस स्टेशनला निघा. आणि शिंदे, तुम्हाला विचारलं तर सांगा, दिशाला तुम्ही 2 तास ऑफिसमध्येच बसलेलं पाहिलं होतं, ती कुठे बाहेर गेली नव्हती. कळलं? आणि चावी द्या. काढा 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 काढा. शन्नू, हा काय नाही होत. आणि चावी दिशाने तुमच्या घराबाहेरच्या कुंडीत ठेवली होती. पण माने विचारतील ना, आधी का नाही सांगितलं? करेक्ट आहे, विचारतील, पण आता सांभाळून घ्यावं लागेल आपल्यालाच. कळलं? त्यांनी विचारलं तर सांगायचं दिशा घाबरलेली होती, तिला काही कळत नव्हतं काय कुठे ठेवली चावी किंवा काय. दुसरी गोष्ट म्हणजे शिंदेना केशवने शोधून काढलंय. कळलं? तुम्हाला धमकी दिली की खरं सांगा नाहीतर अरेस्ट होईल किंवा दिशाला फाशी होईल असं सांगितल्यानंतर तुम्ही खरं सांगायला तयार झालात. ही गोष्ट डोक्यात ठेवा. आता प्रश्न हा आहे की त्या चोरीच्या केसचं करायचं काय? साहेब, ते तुम्ही आपल्यावर सोडा. तुम्ही पोलीस स्टेशनला पोहोचेपर्यंत त्या पोरीने केस मागे घेतलेली असेल. रंगा, शक्ती नाही ऐकणार. मावशे,
मावशे रंगा है तो सब चंगा है. तू आता फक्त बघ आपण काय मजा करतो ते. तुला रंगाचे नवीन रंग बघायला मिळतील. बघ आता फक्त. हॅलो, हाय शक्ती, कशी आहेस? मला भेटायचं होतं, अर्जंट आहे. हो, खूप अर्जंट आहे. चाळीत आत्ता ये. हे बाबा, जे काय करशील विचार करून कर, सावधगिरीने कर. साहेब तुम्ही बिनधास्त राहा, भरोसा ठेवा आपल्यावर. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये खिंड लढवा, चाळीकडे रंगा बघेल. पण त्याच्या आधी साहेब तुम्ही पटकन आता निघा. ती पोरगी येणार इथं भेटायला मला. ती आली की परत केस चोरी याच्यात अडकाल तुम्ही. निघा निघा निघा. वो तो सब वैसे भी होने वाला है ना रंगा. ये सुबह सुबह ममता सारी चाली को चिल्ला के जमा किया, ये साड़ी किसका है, साड़ी किसका है पूछ के. चव्हाण काका आहेत ना आपले. हा, चव्हाण काका बघतील, सांभाळतील. ते काय सांभाळाल ना? हो हो हो. तुम्ही चाळीतल्या सगळ्या लोकांची तोंड बंद करा, नाही तर रंगा तुमचं तोंड बंद करे ना. नाही 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 नाही. मावशे हे बघ, तू केशवला फोन कर. केशव, तू आणि शिंदे तिघे पोलीस स्टेशनला जा. डन आहे प्लॅन. कळलंय सगळ्यांना काय करायचं ते. काहीही झालं तरी आजच्या आज दिशाला घरात आणायचं म्हणजे आणायचं. ठीक आहे, मी निघतो. तुमचे कसे आभार. शिंदे शिंदे शिंदे, उठा उठा. आभार नंतर माना. खरा कस तुमचा पोलीस स्टेशनला लागणार आहे, कळलं? शिर्के चला. हो, यांना आवरा. श्रीकृष्णा, सगळं नीट होऊ दे रे बाबा. मी भेटायचं नाही. इतक्या महत्वाच्या व्यक्तीला मी भेटायचं नाही असं सांगितलं शक्तीनं. सत्यजित, शांत शांत. केशव साहेब, खरंच मला माफ करा. काय कधी कधी माझा असा तोल जातो. पण मला हे कळू शकेल का, असं काय कारण असावं की शक्तीने तुम्हाला मला भेटण्यापासून थांबवलं? सॉरी, पण मला त्याबद्दल फारशी कल्पना नाही. तुमचे ते बोलके ते भेटले आणि मला इथे घेऊन आले. इथे येण्याबद्दल सुद्धा मला फारशी कल्पना नव्हती. बोलके बोलके ते आहेत तसेच पावली कम. यांचं एवढं मनावर घेऊ नका. आणि शक्तीची तर बिलकुलच काळजी करू नका. मी समजावेन तिला. ती माझ्या शब्दाबाहेर नाहीये. आपण जो कंपनी लिस्टिंग करण्यासाठी सेबीकडे अर्ज केलाय त्याबाबत बोलायचं होतं. बोला ना साहेब. ओके, तर लिस्टिंगसाठी 2 डायरेक्टरच्या सह्या लागणार, राईट? आता एक सही माझी ॲज अ डायरेक्टर म्हणून होईल, पण दुसरी सही आबांची म्हणजेच यशवंत भालेकरांची किंवा माझ्या मोठ्या भावाची मिळणं जरा अशक्य आहे. का नाही? म्हणजे तुमचे वडील यशवंत भालेकर फरार आहेत, ठीक आहे. तुमचे मोठे भाऊ ममता मानव ते आहेतच की इथे. तुम्हाला कसं माहिती ममता मानवबद्दल? मीच दिशाची केस हँडल करतोय. पहिल्यांदा आयुष्यात हा सत्यजित भालेकर इतका पावसाळा आहे. एक मिनिट केशव साहेब, प्लीज मला सांगा. तर तुम्ही माझे वकील आहात, पण तुम्ही केस हँडल करताय दिशाशी. हे गणित कसं काय जुळलं? प्लीज एक कुतूहल, प्लीज मला सांगा. खरं तर इन्स्पेक्टर नरेंद्र माने यांनी मला शक्ती मॅडमना भेटायला सांगितलं आणि मी भेटलो सुद्धा. गुड इव्हनिंग. तुम्ही बाहेर थांबा. मानेने दिलेली दिशाची केस फाईल वाचलीत का? हो, तिला सोडवायचंय ना.
ती कशी सुटणार नाही ह्यासाठी प्रयत्न करायचे. अँड इफ यू डू दिस राईट, तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन. पैसे मिळतील हो, पण मान्यांनी मला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. कारण की ते मी सांगणार होते तुम्हाला. त्यासाठी केस माझ्याकडे यायला हवी आणि ही केस दिशा स्वतः माझ्याकडे घेऊन यायला. डोंट वरी, ही केस तुमच्याचकडे येईल. दिशाची आई ममता मानव स्वतःहून ही केस तुम्हाला देईल. कसं काय? दॅट्स द पॉइंट. त्यासाठी तुम्हाला थोडासा इमोशनल ड्रामा करावा लागेल. यू विल नीड टू अप्रोच देम फर्स्ट. त्यांना हे पटवून द्यायचं की तुम्ही नाव कमवण्यासाठी किती धडपड करताय. अँड देन ही केस तुम्ही कशी फ्री मध्ये त्यांच्यासाठी करणार हे सुद्धा त्यांना पटवून द्यायचं. ऑब्व्हियसली शी विल ॲग्री, बिकॉज तिच्याकडे वकिलाला द्यायला पैसेच नाहीये. सो प्ले इमोशनली विथ देम. एकदा का ती ममता मानव कन्व्हिन्स झाली की ग्राउंड इज युअर्स. डच देम ॲट एव्हरी पॉसिबल पॉइंट. जसं की चुकीच्या गोष्टी सजेस्ट करून, ज्या त्यांच्या कधीच फेवर मध्ये नसतील. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या प्रत्येक मूव्हची इन्फॉर्मेशन येऊन मला द्यायची. एकदा का ती दिशा जेलमध्ये गेली की तिच्या पाठोपाठ त्या ममता मानवला सुद्धा मी जेलमध्ये पाठवणार. नाही, हे सगळं ठीक आहे, पण दिशा जर का जेलमध्ये गेली तर बेलसाठी त्या मागे लागतील. करू दे ना, करू दे. दॅट डझंट मॅटर. तुम्ही असं खोटं सांगायचं की बेलसाठी अप्लाय केलंय, व्हेअरएज अप्लाय करायचंच नाही. नाही, हे सगळं काही ठीक आहे, पण कसं जमेल? कसं काय? मी कॉर्पोरेट लॉयर आहे, माझा काहीच क्राईमशी संबंध नाही. देन डू दिस केस राईट. सगळ्या क्रिमिनल केसेस इझिली हँडल करता येते. अँड इफ यू डू दिस राईट, मी भालेकर इंडस्ट्रीजचं सगळं लीगल काम तुमच्याकडे देईन. काय झालं? तुम्हाला जमणार नसेल तर मी दुसरा एखादा वकील बघते. नाही, जमेल, जमेल मला. वाह, क्या बात है. बोलके आपली शक्ती, आपली शक्ती अगदी माझ्या पावलावर पाऊल ठेवून चालायला लागलीये शक्ती. खरंच खूप स्तुत्य कामगिरी केली आहे शक्तीनं. अच्छा, म्हणून कोर्टानं दिशाची बेल नाकारली. तरीच मी विचार करतोय, त्या अविनाश भार्गव सारखा एवढा तगडा पाठीराखा असताना सुद्धा अशी कशी काय बेल नाकारली गेली. मुळात बेलसाठी अर्ज केला असेल तर बेल नाकारली जाईल ना. म्हणजे मी बेलसाठी अर्ज केलाच नव्हता. ज्या दिवशी बेलसाठी अर्ज करायची तारीख होती तेव्हा मी आणि माने कोर्टाच्या समोर कोंबडी वाड्यावर ताव मारत होतो. तेव्हाच रंगाचा फोन आला, म्हणून मी त्याला सांगितलं मी कोर्टात आहे. म्हणून हे सगळं नाटक करावं लागलं. तो तिथे येणार आहे म्हटल्यावर मला अशी बातमी पसरवावी लागली की कोर्टाने बेल रिजेक्ट केलाय. क्या बात है केशव साहेब, क्या बात है. बोल के ऐकलं का? काय हुशार आहेत केशव साहेब. मग पुढे पुढे काय झालं? आता रंगा सुद्धा माझ्यासोबत आहे म्हटल्यावर मी खोटं बोलतोय अशी कोणालाच शंका येणार नव्हती. एकदम सुरेख चाल खेळलाय तुम्ही केशव साहेब, एकदम सुरेख.
ममता मानवला तर त्यांचाच फोन आहे. उचलताय काय? फोन घ्या घ्या आणि फोन स्पीकरवर ठेवा. मला तरी कळू देत ते बंधुराज काय म्हणताय ते. हॅलो, हा बोला ममताजी. केशव, केशव कुठे आहात तुम्ही? मला जरा बोलायचंय. मी आत्ता एका कामात आहे, पण बोलू शकतो. ऐका ना, तुम्ही पटकन पोलीस स्टेशनला येता का? आता दिशाला सोडवायचंय काही झालं तरी आपल्याला. अहो, हे कसं शक्य आहे? कोर्टाने बेल रिजेक्ट केला आहे. नाही आपण दिशाला घरी घेऊन येऊ शकत. हे बघा, तुम्ही काही विचारू नका आता. मी तुम्हाला फोनवर काही नाही सांगू शकणार. बस तुम्ही जिथे कुठे असाल तिथून लवकरात लवकर पोलीस स्टेशनला या. नाही ममताजी, मला अजूनही कळत नाहीये. मी संभ्रमात आहे की आपण दिशाला नेमकं कसं काय घरी घेऊन येऊ शकतो. केशव, हे बघा, तुम्ही मला पोलीस स्टेशनच्या बाहेर भेटा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तिथे देते. जरा लवकर या प्लीज. हो ठीक आहे, येतो मी. हा. मला अजूनही कळत नाहीये की ममता मानव दिशाला कसं काय घरी घेऊन येऊ शकतील. सगळ्या पॉसिबिलिटी, सगळ्या शक्यतांचा विचार करा. केशव साहेब, जा तुम्ही पोलीस स्टेशनला जा. भेटा ममताला. असे कन्फ्यूज होऊ नका. जा पोलीस स्टेशनला. तिकडे माने आहेत, त्यांना भेटा. अंदाज घ्या सगळी भानगड काय आहे ते. ठीक आहे. आपण एवढी घाई काय करताय? जरा एवढी घाई करू नका. इथे बसा जरा. तुमच्यापेक्षा मला त्या ममताला भेटायची जास्त घाई आहे. त्या दिशाला शिक्षा होणार म्हणल्यावर तिची झालेली अवस्था मला ह्याची डोळा बघायची इच्छा आहे. ती सुद्धा ती चाळीतून बाहेर निघायच्या आधी एकदा फक्त मला तिला भेटू देत. सगळा डाव असा तवून टाकतो. केशव साहेब, तासाभरानं भेटतो असं सांगा. ठीक आहे, आलोच मी. केशव साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा. इकडचं जग तिकडे झालं तरी हरकत नाही, पण दिशाला बेल मिळता कामा नाही. एवढी काळजी तुम्ही घ्या. मग तुमची काळजी घ्यायला मी आहेस. रिलॅक्स. ओके वकील साहेब, पाहुण्यांची खातरदारी करा. तासभर बोलली बना. आलोच मी. हो, नाही खरं तर मी निघालेच होते, पण तुम्ही म्हणताय तर चालेल, हरकत नाही. मी अर्ध्या पाऊण तासांनी निघीन. हो चालेल. ममता, वो क्या हुआ? नाही काही नाही. केशवजी म्हणत होते की तासाभरानंतर भेटू. हाँ, तू घंटाभर देरी सही. हो. शिंदे, अविनाशजींनी जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचंय, माहितीये ना. आज दिशा सुटून घरी आली पाहिजे. आणि असं झालं ना, तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. ममता ताई, खरं तर तुमचेच माझ्यावर उपकार आहेत. माझ्या मूर्खपणामुळे दिशा अडकली, पण आज ती सुटली ना तर मलाही तितकाच आनंद होणार आहे. जायला जर उशीर असेल तर मी घरी जाऊन येऊ का? तुम्ही तयार झालात की मी लगेच येतो. ठीक आहे, हरकत नाही, जा तुम्ही. पण टेन्शन घेऊ नका. अविनाशजी म्हणालेत ना तुम्हाला काही होणार नाही, मग त्यावर विश्वास ठेवा. काही होणार नाही तुम्हाला. पण दिशा मात्र आज सुटून घरी आली पाहिजे, हे लक्षात ठेवा. येतो. या. ममता, इस सिंधे ने अगर वहां पर पलटी मारी ना तो सबसे पहले मेरे को फोन करना. मैं उधर आके इसकी खटिया खड़ी कर दूंगी. नाही ग, त्याची गरज नाही पडणार.
मला नाही वाटत शिंदे आज माघार घेतील. आज काही झालं तरी माझी दिशा घरी येईल. मैं भी कहाँ बात करते बैठी हूँ. ऑर्डर का सब बनाने का रह गया है पापा. मैं पहले वो बनाती हूँ. काही दिशासाठी पुरी भाजी बनव. ती पोर किती दिवसात नीट जेवली नाही माहित नाही ग. बनाती हूँ. आणि जरा छान बनव, मन लावून बनव. हाँ मेरी माँ दिल डाल के प्यार डाल के सब मसाला डाल के अच्छा बनाती हूँ.